आज सोमवार 22 एप्रिल. बघता बघता हा महिना संपत आलेला आहे आणि उद्याला हनुमान जयंती आहे. आता हा सगळा उत्सवाचा काळ संपत आलाय. सगळ्यांना शुभेच्छा. नवीन कोणी जॉईन होत आहेत तर त्या सगळ्यांचं अभिनंदन, त्यांनाही शुभेच्छा, त्यांचं स्वागत. काल म्हणजे शुक्रवारी 8, 9, 10 असे 3 श्लोक घेतले होते, पण 10व्याची थोडी गडबड झाली. तो पुन्हा 10वा आपण पूर्ण घेऊया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आपण 10वा श्लोक पुन्हा एकदा पहिल्यापासून घेऊया. काममाश्रित्य दुष्पूरन् दंभमानमदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. आपण असं पाहिलं होतं की दुष्पूरम, आपण संधी बघा, कामम आश्रित्य. कामम म्हणजे कामनांचा, आश्रित्य म्हणजे आश्रय करून, स्वीकार करून. दुष्पूरम, त्या कामना कशा आहेत त्याचं विशेषण सांगितलेलं आहे. दुष्पूरम, दुष्पूरम म्हणजे कधीही त्या पूर्ण होणार नाहीत. आज समजा आज जेवढ्या मला इच्छा झाल्यात, कामना झाल्या, त्या आज सगळ्या पूर्ण केल्या तर उद्या एकही कामना उरणार नाही असं नाही, म्हणून तिला दुष्पूरम म्हणले. आणि मोहात म्हणजे अज्ञानामुळं, मोहामुळं. तिथं संधी होता मोहात गृहीत्वा असद्ग्राहान. असद्ग्राह म्हणजे चुकीचे सिद्धांत, मिथ्या सिद्धांत. तर त्या मिथ्या सिद्धांताचे स्वीकार करून, पुन्हा गृहीत्वा म्हणजे ग्रहण करून, म्हणजे चुकीच्या गोष्टी आपण काहीतरी डोक्यात ठेवतो बघा. आता त्या अध्यात्म रामायणाचं आता सध्या वाचन करते आणि तिथे सुद्धा रावण इतका सगळ्यांना सांगतोय की तुम्ही आता रामाच्या सैनिकांना, वानरांना मारायला जा, आणि सगळेजण त्याला समजावून सांगतायत की हे बरोबर नाही आहे, तुम्ही त्यांची पत्नी त्यांना परत द्या, म्हणजे तुम्ही. पण त्याच्या डोक्यात जे असतं सगळे चुकीचे ग्रह, की नाही मला हे ना मारायचं म्हणजे मारायचंच आहे, आणि मी इतका त्रिभुवनाला जिंकणार आहे तर मी कशाला यांना घाबरू. त्याच्या डोक्यातले जे सिद्धांत आहेत, तत्व आहेत, ती त्याची पक्की आहेत. तसं इथे हे असद्ग्राहान म्हणजे चुकीच्या सिद्धांताचं ग्रहण करून काय करतायत हे लोक, प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. तो जो अवग्रह असतो एस सारखा, तिथे अचा उच्चार करतो आपण. आणि मगाच्या ठिकाणी मोहात गृहीत्वा असत म्हणजे त्वामध्ये अचा उल्लेख आहे, तो दिसत नाही आपल्याला संधी, म्हणून तिथे असद्ग्राहान असा घ्यायचं आहे. आणि पुढे म्हणायचे अशुचिव्रता. शुचिव्रत म्हणजे शुद्ध आचरण करणारे, पवित्र आचरण करणारे. आणि अमुळं सगळ्याला नकार येतो, म्हणजे विरुद्धार्थी वर्णन होतं ते, की वाईट आचरण करणारे किंवा भ्रष्ट आचरण करणारे. शिवाय हे कसे आहेत हो, दंभमानमदान्विताः म्हणजे दंभ, मान, अभिमान यांनी सगळे घेरलेले किंवा त्यांनी युक्त असे हे असतात.
प्रवर्तनते म्हणजे असं ते आचरण करतात किंवा विचरण करतात. मला हा श्लोक तर अगदी ते रावणासाठीच लिहिलाय की काय असं वाटायला लागलं, की कामम आश्रित्य म्हणजे कामाचा आश्रय घेऊन त्याच्या कामना तर संपतच नव्हत्या. त्यांनी कितीतरी स्त्रिया, कितीतरी तरुणी, कितीतरी हे आणलेल्याच होत्या बळकावून. आणि शिवाय रामाच्या पत्नीला एवढ्या साध्वी सीतेला सुद्धा आणलेलं आहे. तर सगळ्या कामनांचा त्याच्या आश्रय घेऊन त्यानं हे न संपणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन सगळे मिथ्या सिद्धांत तो ग्रहण करतो आणि आचरण अत्यंत भ्रष्ट. आता लोक जे एका बाजूनं फक्त रावणाचा विचार करतो, मग तो एवढा भक्त होता, त्यांनी एवढं छान हे रचलेलं होतं, बुद्धिमत्ता होती, पांडित्य होतं, पण ते अनाठाई तो खर्च करत होता, अयोग्य ठिकाणी खर्च करत होता. त्यांना जर तीच श्रद्धा ठेवून असं काही दुष्कृत्य केलं नसतं तर काही त्याचा नाश झाला नसता. आणि मुख्य सगळ्यात दंभ, मान आणि मद अतिशय ताठा होता त्याला. कुणाच्या पुढे मी वाकणारच नाही. मान म्हणजे अत्यंत स्वाभिमान आणि दंभ म्हणजे गर्व. तर गर्व, ताठा, अभिमान या सगळ्याचं ते काय म्हणू रसायन होतं जसं काही. म्हणजे सहज आत्ता एकदम आज ते वाचल्यामुळं डोक्यात रावणच बसलेला आहे. आणि असा तो सगळ्या संसारात किंवा सगळीकडे विचरण करत होता की माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही, असे त्याचे सिद्धांत होते, असं त्याचं मत होतं. आणि राम काय एक साधा मानव आहे, तो मला काय मारणार, किंवा हे वानर आम्हाला काय मारणार. हनुमंताच्या बाबतीत सुद्धा त्याचे सगळे तर्क चुकलेले आहेत की हा एक वानर आणि हा माझं काय नुकसान करणार. पण त्यानं त्याच्या एवढ्या सैनिकांना, राक्षसांना, एका मुलाला, असं सगळ्यांनी सगळी लंका त्यांनी नष्ट केलेली होती. म्हणजे आपले चुकीचे असे काही असतात बसलेले आडाखे की हे असं होणारच नाही, ते कोणी मला काही करणारच नाहीत, पण आपल्या अहंकारापायी आपलं नुकसान होतं. हा अहंभाव, मद, ताठा, गर्व याच्यामुळं सगळं नुकसान होतं. आणि हे सगळी आसुरी संपत्ती. म्हणजे आसुरी संपत्तीचं छान उदाहरण द्यायचं असेल तर आपल्याला रावण हा डोळ्यासमोर उभा राहतो. तसाच कंस पण तसाच आहे, हिरण्यकशिपूही तसाच आहे. त्यांनीच पुढं हे वेगवेगळी रूपं घेतलेली आहेत. ठीक, आता त्याची समश्लोकी बघूया. काम दुर्भर सेवूनी मानी दांभिक माजले, दुराग्रह बळे मूढ करीती पाप निश्चये. दुर्भर म्हणजे न संपणारे असे काम, वासना सगळ्या त्या तो सेवत असतो. म्हणजे त्याचं सेवन करत असतो, त्याचंच सतत आचरण करत असतो. आणि मानी म्हणजे अत्यंत अभिमानी, दांभिक असा तो. जेवढे असुर आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी म्हणले की दांभिक माजले, विनोबा म्हणतात. आणि दुराग्रह म्हणजे हट्टीपणा, हट्टवादीपणा. हट्ट तरी लहान मुलांचा थोडा पुरवता येतो आणि त्यांना समजावून देता येतं. पण हा दुराग्रह म्हणजे म्हणजे वाईट आग्रह. किती हो मंदोदरींनी समजावून सांगितलं, कुंभकर्णांनी सुद्धा समजावून सांगितलं, त्या सगळ्या राक्षसांनी त्याला समजावून दिलेलं आहे, माल्यवान सगळ्यांनी सांगितलं, पण तो कुणाचंही ऐकत नव्हता. हाच त्याचा दुराग्रह होता, कुणाचंच ऐकायचं नाही. आणि बळे मूढ करीती पाप निश्चय, अशी त्यानं किती पापं केली, त्यामुळं त्याचं फळ त्याला शेवटी भोगावं लागलं. संत तुकाराम म्हणतात, दंभश्लाघामध्ये मस्त अंगे सुस्त बोकड. बोकडाची उपमा दिली आहे, सुस्त झालेला. काम सिंधूत बुडाला, जो उडाला मर्यादे, जो मर्यादेच्या पलीकडे गेला. मोहे घेऊनी दुर्बुद्धी, हुंगी गंधी योनीची. म्हणजे त्याला काम हा इतका आकर्षित करत असतो की दुसरं काही नाही, योनीची गंध, दुर्गंधीच घेण्यात तो मस्त झालेला. व्रती अशुची वर्तती, तुकया प्रतिदे त्रासू. आणि तुकाला या सगळ्यांचा त्रास होतो, या गोष्टीपासून 4 हात दूर राहावं असं. आणि अशुची वर्ती म्हणजे त्याचं आचरण सगळं अपवित्र आहे, अमंगल आहे. वामन पंडित म्हणतात, दंभश्लाघामध्ये मत्त बुडोनी कामसागरी, मोहे घेऊनी दुर्बुद्धी वर्तती अशुची व्रत.
तर कीर्तने म्हणतात. देते दुष्पूर अशा भयंकर महा कामाश्रये राहुनी दंभे मानमध्ये प्रयुक्त बनुनी निंदार्ह होती जनी मोहे वागवुनी असद्ग्रहमनी त्यागोनी असद्व्रते कष्टे ही अशुची व्रतांस करण्या होती सदा सिद्धते. अनंततेने म्हणतात. नाही शांती कदा तया सतत त्या होऊ निकामीरत मानासाठी सदा हा पापती तसे दुर्वृत्त दंभान्वित गर्वाने फुगुनी मनोमलिनते पापी सख्या लोळती मोहग्रस्त दुराग्रहाकुल आहा पोळांपरी वागती. काय उपमा दिली हो यांनी. अनंततने पोळ, सुटलेले पोळ असतात ना, बैल पोळा म्हणतात. तो पोळा, तो जो पोळ आहे तो, ते सुटलेले असतात. त्यांना काही बंधन नाही, काही नाही. पूर्ण असे स्वच्छंदीपणे ते विहरत असतात. तसे हे आसुरी स्वभावाचे लोक. अगदी त्यांच्यावर कोणाचंही अंकुश नाही, कोणाचं बंधन नाही, असे वागतात. मारुलकर म्हणतात. करूनी ते कामाश्रय करमे बहुदंभमादमदयुक्त मोहे मिथ्याग्रही धरुनी दुराचार नित्य करीतात. दुराचारच करतात नित्य आणि रोज. जसं आपण चांगलं करतो, एक पूजा करायची, चांगल्या गोष्टी वाचायच्या, स्तोत्र म्हणायची, प्रार्थना म्हणायची, हे नित्य करतो. हे दंभमान करणारे आसुरी लोक काय, सतत वाईटच करायचं. डॉक्टर खैर म्हणतात. अभिमान दंभ गर्वे अपार मनी भोग वासना धरिती दुष्ट विचारांनी ते प्रेरित होऊन पाप आचरती. सतत दुष्ट विचार, जसा विचार करू ना तसं माणसाचं सगळं आचरण होत असतं. म्हणून आधी विचार, चिंतन हे चांगल्या गोष्टीचं करायला पाहिजे आणि त्यानुसार आचरण करायला पाहिजे. पण माणूस तात्पुरतं सुख, क्षणिक सुखासाठी, क्षणभंगूर सुखासाठी मनुष्य एवढा आपल्याला छान मनुष्य जन्म मिळालेला आहे, तर तो वाया घालवतो. शंकराचार्य म्हणतात. केव्हाही पूर्ण न होणाऱ्या अशा कामना, अशा इच्छा, विशेष तिचा आश्रय करून पाखंड म्हणजे या कशावरही विश्वास न ठेवणारे अविश्वासी, मान आणि मद यांनी युक्त होऊन अशुद्ध आचरण करणारे, ज्यांचे आचरण अत्यंत घाणेरडे आहे, असे लोक मोहामुळे, अज्ञानामुळे, मिथ्या गोष्टींचा आग्रह धरून अर्थात अशुभ सिद्धांत स्वीकारून संसारात वावरतात. परवा आपण पाहिलं की ज्या गोष्टी दिसतच नाहीत त्याच्यावर यांचा विश्वास नाही, म्हणून ते काय म्हणतात. प्राण, आत्मा, मन, बिन सगळं झूट आहे. जो दिसतोय देह, जो सगळं जग दिसतंय हे खरं आहे आणि याच्यावरच विश्वास ठेवायचा आणि त्याच्यातच मन रमवायचं. आता ज्ञानदेव काय म्हणतात बघा. जरी तरी जाळ पाणी न भरे आगी इंधने न पुरे तया दुर्भराची ये धुरे भुकाळू जो. एक नवीन शब्द ऐकला असेल तुम्हाला, भस्म्यारोग. भस्म्यारोग म्हणजे काय की अग्नीला जसं इंधन टाकतच राहिलात तुम्ही तर तो कधी अग्नी म्हणतो का हो आता मला बास, आता माझं पोट भरलं, कधीच भरत नाही. तसा यांचा काम आहे, तशा यांच्या वासना आहेत की त्याच्यात आहुती टाकतच राहा. तो भुकाळू आहे म्हणजे भुकेलेलाच आहे सतत. आणि जाळ म्हणजे जाळे कधीही पाण्याने भरत नाही, म्हणजे तरी जाळ पाणी ये न भरे आगी इंधने न पुरे असे ओवे आहेत. मी ते चुकून मराठीच सांगायला लागले तुम्हाला, काव्यच आता वाटायला लागले सगळीकडे आहे म्हणून. तर जसं जाळं कधीही पाण्यानं भरत नाही, ते माशांसाठी जाळं टाकतात की नाही ते,
आणि ते कधी पाण्याने भरत नाही. म्हणजे भांडं जसं पाण्यानं भरू शकतं एवढंचशी वाटी घेतली तरीसुद्धा त्यात पाणी तेवढं वाटीभर येऊ शकतं. पण जाळं तुम्ही किती वेळ ठेवा त्या पाण्यामध्ये आणि वर आता काढा तर काय हातात काहीच नाही. या जाड कापडाची पिशवी काही क्षण का विना पाण्यानं भरते, थोडीशी अशी भरून येईल, नंतर पाणी गळूनच जाईल. तसं अग्नीला इंधन म्हणजे जळण कधीच पुरं होत नाही, ते त्याचं संपणारच नाही. दुष्पूरम, पुरणारच नाही, त्याला कधीच पुरणार नाही. म्हणून ही कामना, ही अशी वासना जी आहे ती न संपणारी अशी आहे. अशी खूप लोकांची उदाहरणं आहेत. अनेक शेतकरी असतील, आत्तासुद्धा असे राहतात आमच्या शेजारी बाजारी. त्यांच्या वाडवडिलांनी एवढा सगळा हा आमचा जेवढा भाग आहे गणेशनगरचा, तेवढी सगळी जमीन. आणि पूर्वी कसं असायचं, मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या लग्नासाठी अजूनसुद्धा काही जण आपल्या जमिनीचा तुकडा देतात, फुक्कावरी देतात. लाख रुपये म्हणजे लाखासाठी देतील, ज्याची किंमत 25 लाख असेल आजच्या काळात. पण तेव्हा तो अडलेला असतो ना, मग जो देईल पैसा त्याला द्यायचं. आणि जे असे स्वाहा करणारे आहेत त्यांना असं वाटतं अशा लोकांनाच बरोबर अडवून नडवून म्हणतात, नाडवणे, आणि मग त्यांच्याकडनं सगळं वसूल करून घ्यायचं. आणि इतकी त्यांची हाव असते की ती गगनाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळी सोंग करतात, वेगवेगळे ढोंग करतात, वेळप्रसंगी लाचारही होतात. ज्याला पाहिजे ना तो कधी ओरबाडून घेईल, हिसकावून घेईल. अगदी एखाद्यानं 2 लाथा दिल्या तरी तो लाथासुद्धा खाईल, सगळं सहन करील. पण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं एकदा पदरात पडलं की मग ते शिरजोर होतात. मग त्यांच्या इथं आपलं मद, अभिमान आणि ताठा, हे गर्व, हे सगळं जास्तच वाढत जातं. म्हणून हे कसे आहेत तर अजूनही ज्ञानदेवांनी खूप ओव्या लिहिलेल्या असतात एकेका ह्याच्यावर. ते म्हणतात, मातलिया कुंजरा मदोन्मत्त हत्ती कसा असतो, आगळी झाली मदिरा तैसा मदाचा ताठा जवजरा. म्हणजे इतका त्यांच्या ठिकाणी म्हणजे माजलेल्या हत्तीला जर हे दिलं, अजून मद्य पाजलं, तर तो अजून हे होईल, उन्मत्त होईल. म्हणजे बघा, मराठीत अतिशयोक्तीचं एक उदाहरण आम्ही शिकलो आहे, आठवत असेल तर, आधीच मरकट तशातही मद्यपाला, झाला तशात वृश्चिक दंश त्याला. आणि मग तो जो नाचतोय, उड्या मारतोय, बेफाम पळतोय की त्याला अंतच नाही. तसंही या लोकांचं, की आधीच ते मरकटासारखे आहे, त्यात त्यांना मद्यप्राशन केलं आणि जर वृश्चिक म्हणजे विंचवानं दंश केला तर त्यांची जशी अवस्था होते तशी यांची अवस्था असते. म्हणून ते काहीही पाहत नाहीत. बघा ना, इतके बेफाम झालेले असतात की समोर जरी काटे पसरलेले असले तरी त्याच्यात ते उडी घालतील, का तर पलीकडे सोन्याचं काही मिळतंय म्हणून. एक अतिलोभो न कर्तव्या म्हणून छान गोष्ट होती बघा. संस्कृतमध्ये अशा पंचतंत्रातल्या खूप गोष्टी आहेत. आणि त्याच्यातसुद्धा असं सांगितलेलं होतं की एक वाघ होता आणि तो सरोवरामध्ये काय करायचा, रोज एक सोन्याचं कंकण हातात, म्हणजे त्याच्या एका पायात, पण त्याचा हात समजू आपण, हातात धरून बसायचं. आणि त्या सरोवराच्या काठानं किंवा तिथं स्नानाला आलेले किंवा जाणारे पांथस्थ वाटसरू त्यांना म्हणायचा की मी आता थकलेले आहे, माझ्याच्यानं काही होत नाही, तर या जरा आणि हे सोन्याचं कंकण घ्या, कारण ते माझ्याजवळ खूप दिवसाचं पडून आहे, मला आता ह्याचा काय उपयोग आहे. तर आता बघा, जे लोभी असतात त्यांना वाटायचं वाघाकडून सोन्याचं कंकण मिळते, चला घेऊया तर खरं. आणि असं करून जे लोभी लोक आहेत, हावरे लोक आहेत, ते त्याच्या इथं जायचे, आणखीन ते कंकण घेण्यासाठी जाणार की तो त्यांना धाव घालणार आणि मारून टाकणार, त्याचं भक्ष्य झालं. असं कित्येक दिवस चाललेलं आहे. मग असाच एक कोणीतरी मनुष्य येतो आणि त्याला तो म्हणतोच की हे बघ, हे आता घे सोन्याचं कंकण. तर तो पाहतो, तो फार हुशार असतो,
तसं हुशार माणसाने राहायला पाहिजे. त्या सरोवराकडं जाणारी पावलं त्याला दिसतात, आतपर्यंत जाणारी पावलं दिसतात, म्हणजे काठापर्यंत, पण परत येणारे एकही पाऊल दिसलेलं नाही. म्हणून तो मुळीच त्या ठिकाणी जात नाही. म्हणजे माणसांनी प्रसंगावधान, सावधानता, अलुलुप्त्व हे सगळं ठेवायला पाहिजे. हे अशा गोष्टींमधून आपल्याला खूप कळतं. आता पुढचा बघूया. चिंताम परिमेयांच प्रलयांतामुपाश्रिता. त्यांची अवस्था काय होते ते अजून सांगतात. कामोपभोग परम एतावदिति निश्चिता. आता त्यांच्या चिंता कशा आहेत? अपरिमेयाम. अपरिमेय म्हणजे ज्या मोजताच येत नाहीत, असंख्य आहेत. परिमेय म्हणजे मोजता येण्याजोग्या, अपरिमेय म्हणजे न मोजता येण्याजोग्या. त्यांच्या चिंता इतक्या असतात की चिंताम अपरिमेयांच आणि प्रलयांताम उपाश्रिता. प्रलयांताम म्हणजे प्रलय म्हणजे मृत्यू, मृत्यूपर्यंत टिकून राहणारे असतात. प्रलयांताम उपाश्रिता, त्याचा ते आश्रय घेतात. सगळ्याच्या चिंता आहेत. बघा असं म्हणतात ना, चिंता दहती चिता दहती शरीरम आणि चिंता दहती मानसम. जे लोक चिंता करतात ना, त्यांच्या पण चिंता कधी संपत नाही. त्याच इथं त्यांनी सांगितलं की ते चिंतांचा आश्रय घेतात. उपाश्रिता हा म्हणजे आश्रय घेतलेले, आणि सतत कशात रमलेले आहेत? कामभोग कामोपभोग परमाः, म्हणजे कामनांचा उपभोग घेण्यामध्ये उपरम म्हणजे रमलेले, शांत असलेले, तत्पर असलेले. कामोपभोग परमाः च एतावत इति निश्चिताः. आणि मग त्या कामभोगामध्येच हेच आपलं खरं आयुष्य आहे, हेच खरं सुख आहे, इतकंच सुख ते मानणारे. एतावत म्हणजे इतकंच, एवढंच सुख आहे. इति निश्चिताः असं समजत असतात. असं त्यांच्या मनामध्ये निश्चितपणानं येत असतं की हे कामोपभोग हेच खरं या जीवनाचं आपलं इति कर्तव्य आहे. म्हणजे कामांच्या मागेच हे लागणारे असतात. मग अगदी आपल्या मृत्यूची वेळ आली तरीसुद्धा त्यांच्या कामना, त्यांच्या चिंता या संपत नाहीत. आपल्या आसपास सभोवतीसुद्धा असे लोक आपल्याला दिसतात की ते म्हणतात, जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. आता कालही कुणाचं ऐकत होते की रोज म्हणा, आठवड्यातनं म्हणा, 15 दिवसातनं म्हणा, आता आपल्याला तर सवयच नाही आहे, पण बघ चित्रपट पाहायला जायचं. मग उसने घ्यायचे, कुणाला उरबाडून घ्यायचे. ते हाऊसफुलचा जसा बोर्ड असतो तसं मला आठवतं, पूर्वी ती ब्लॅकनी विक्री करणारे असायची. जायचे, पहिली 100 तिकीटं मीच एकटीनं काढायची, म्हणजे कुणीतरी काढायची, आणि मग तिथं हाऊसफुलचा बोर्ड लागला की यांनी त्यांना विकत बसायचं. 5 रुपयाचं तिकीट त्यावेळेला 10 रुपयाला, आता म्हणजे 500 आणि अशीच किमती असतात असं ऐकलं आहे. आपण काही अशा फंदात पडत नाही, पण म्हणजे याच्यामध्येच त्यांना आनंद मिळतो. आनंद घेणे, उपभोगाचा आनंद घेणे, कुठलं का विना सुखात रमायचे, पण ते सुख चिरंतन नाही हे त्यांना काही कळत नाही. म्हणून चिंतांचे ओझं ते सतत वागवतात आणि विषयांच्या उपभोगामध्ये रमलेले असतात. आणि हाच आनंद आहे त्यांच्या जीवनाचं ध्येय. काय आहे? खा प्या आणि आनंदी राहा. खावं प्यावं आणि आनंदी राहावं. आणि परवा मी म्हटलं तसं ऋणम कृत्वा कृतम पिबेत. म्हणजे जोपर्यंत आयुष्य आहे ना, तोपर्यंत भले तुम्ही कर्ज काढा, कर्जात बुडून जा, पण आनंद घ्यायचा. घृत म्हणजे सुख आहे बरं का. घृत म्हणजे फक्त तूप असा अर्थ नाही घ्यायचा. तर जी सुख आहेत ती फक्त आपण उपभोगण्यासाठी जन्म आपला. आता काही जण म्हणतात खाण्यासाठी जन्म आपुला, काही म्हणतात फिरण्यासाठी जन्म आपुला, काही म्हणतात झोपण्यासाठी जन्म आपुला. म्हणजे प्रत्येकाची सुख भोगण्याची एक वेगळी कल्पना असते. आणि काही लोक काय म्हणतात, नाही, आपल्याला आहार, विहार आणि निद्रा या 3 गोष्टीवर नियंत्रण ठेवायचं. खाऊ तेवढं म्हणजे वाढवू तेवढ्या वाढतात आणि कमी करू तेवढ्या कमी होतात. 12-12 तास झोपणारे लोक आहेत आणि अखंड हरिनाम कीर्तन तसं अखंड
मुखामध्ये काहीतरी स्वाहा स्वाहा, इकडचं थोडं तिकडचं थोडं, रस्त्यावर गेले रस्त्यावरचं, बाहेर गेले बाहेर, मित्रांबरोबर गेले त्यांना डुबवायचं बुडवायचं, हॉटेलात जायचं, असं सगळं चालू राहतं. तर हे कधीही न संपणाऱ्या गोष्टी आहेत. बघू विनोबाजी काय म्हणतात. अपार धरिती चिंता, जी मेल्या ही सरे चिना, गढले काम भोगात, जणू सर्वस्व मानुनी. संत तुकाराम म्हणतात, मरणादी चिंता नाना, आठविना रोगांसी. त्यांना रोग होतील असे आठवत नाही. भयन धरी यमाचे, तो रामाचे काय लागे. भोग पुरुषार्थ भोगी, देहभंगी आपण, प्रत्यक्षीच निश्चय जया, तो तुकयान पाहे. जरा वेगळ्या पद्धतीनं रचना आहे की प्रत्यक्षित ज्याचा निश्चय आहे तो काही परमात्म्याला किंवा तुकयाला पाहत नाही. चव्हाण म्हणतात, आमरणांत विषय सुखोपभोग चिंतेत घडले. आमरणांत विषय सुखोपभोग चिंतेत घडले. कामोपभोगच साधणे, कर्तव्य त्यांचे उरले. दुसरं कर्तव्यच नाही. आता काही जण म्हणतात, नाही आम्ही सकाळी उठल्यानंतर हे केल्याशिवाय पाणी घेणार नाही, अमुक केल्याशिवाय खाणार नाही, ही साधना झाल्याशिवाय झोपणार नाही. म्हणजे एक निश्चय असतो त्यांच्या ठिकाणी. पण हे कसे असतात, सगळं ॲट इझी. मोरोपंत म्हणतात, मरणावधी अतिशय जे, चिंतेचा घेती फारसाला हो. अतिसक्त काम भोगी, निश्चित पुरुषार्थ भोग जाला हो. तर तुलसीदास म्हणतात, जाको कहू प्रमाण नहीं ते, चित्ता में लीन. काम क्रोध अति है भलो, निश्चय मानय लीन. म्हणजे त्याचा निश्चय असा निश्चित नसतोच. प्रज्ञानानंद म्हणतात, नाना अपार चिंता, त्यांना मरणावधी मरणाचीही. काम क्रोध पुरुषार्थ, निश्चिती हेच खरे न दुजे काही. काम आणि क्रोध हेच त्यांचे पुरुषार्थ आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष या 4 गोष्टी पुरुषार्थ आहेत. पण धर्मानुसार, अर्थ म्हणजे पैसा मिळवायचा, धर्मानुसार काम, आणि मोक्ष ही तर आपोआप मिळणारी गोष्ट आहे की तुम्ही धर्मानुसार आचरण केलं, धर्मानुसार धन मिळवलं, धर्मानुसार कामोपभोग सुखोपभोग घेतले की मग तुम्हाला मोक्ष आहेच. त्याच्यासाठी वेगळी मोक्षाची काही पायरी किंवा जिने चढावे लागत नाही. शंकराचार्य म्हणतात, ज्यांच्या मर्यादा कोणालाही जाणता येत नाहीत, अशी अपरिमेय अपार प्रलय काळापर्यंत मरणापर्यंत राहणारी चिंता, तिचा आश्रय करून सतत चिंताग्रस्त होऊन कामोपभोगामध्ये तत्पर ज्यांची इच्छा केली जाते, लगेच आत्ता मिळायला पाहिजे, थांबायला वेळ नाही आम्हाला बरं का, असे शब्दादी विषय म्हणजे काम आणि त्यांच्या उपभोगामध्ये दक्ष किंवा केवळ विषयांचाच उपभोग घेणे हाच माझा पुरुषार्थ आहे, असा या लोकांचा निश्चय असतो. जे अगदी हातावर पोट भरणारे लोक असतात ना, ते ह्या सगळ्या जास्तीत जास्त सुखांचा आणि काय म्हणायचं आपण चैन करण्याचा त्यांचा दृष्टिकोन असतो. जो जरा मर्यादशील पुरुष आहे, शीलवान आहे, तो जाणतो की पैसा हे तर काही हे नाही, आपलं मुख्य ध्येय नाही आहे आणि पैशासाठी सगळं जगण्यात काहीच अर्थ नाही. तर परमात्म्याची भेट, परमात्म्यासाठी काहीतरी चिंतन, काहीतरी दिसा माझी लिहावे, दिसा माझी काहीतरी लिहावे. समर्थ सांगतात, सत्कर्म काहीतरी करावं, कोणाच्या तरी एक दिवशी उपयोगी पडावं, काहीतरी करावं. हे सगळा असा ज्यांचा निश्चय असतो ते अचिंता परिमेयम. आणि हे ज्यांचा इच्छा हे आहे की फक्त सतत दुसऱ्यांनाच
म्हणजे मलाच फक्त सुख मिळायला पाहिजे, दुसऱ्याचा विषयसुद्धा त्या ठिकाणी येईल. इतके छान उदाहरणं देतात बघा. काही जण म्हणतात की यांच्या चिंता किती असतात किंवा विषयभोगाच्या इच्छा किती असतात, तर एक वेळ समुद्राच्या लाटांची संख्या मोजता येईल. दिवसभर जर तुम्ही त्या गणपतीपुळ्याला किंवा गोव्याला गेले तर पहा, लोकांना तो लाटा येणं, लाटा अंगावर घेणं, त्याच्यात भिजणं, त्या पाहत राहणं, किती तास अन तास त्यात रमतात लोक. पण एक वेळ त्या लाटा मोजता येतील. पण याच्या ज्या कल्पना असतात या अपरंपार कल्पना आहेत, न संपणाऱ्या कल्पना आहेत. आणि त्या पुऱ्या करण्यासाठी धनदौलत. आता IT जास्त करून नवीन तरुण पहा, त्यांना वाटतंय तर खरं की आपली भारतीय संस्कृती काय आहे, कशी आहे, समजून घ्यावी, आपल्या चांगल्या तत्वांचं, मूल्यांचं जतन करावं, नव्या पिढीपर्यंत ते पोचवावं. पण पुन्हा त्यांचं मन एकीकडं म्हणतं, नाही आत्ता हे तर वय आहे आपल्याला कमवून ठेवण्याचं, आयुष्यभर जितकं मिळेल तितकं मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आणि मग या चिंता किंवा ह्या कामना कधी न संपणाऱ्या असतात. त्यामुळं चिंता ही धन मिळाल्यावर थांबते का हो, ते धन कसं टिकवायचं म्हणून चिंता वाढत जाते. मग पुन्हा अजून काय, सगळ्यांना खर्च करण्यासाठी पैसा जातोय म्हणून चिंता. म्हणजे त्या चिंता ही न संपणारी गोष्ट आहे, कधीही संपणार नाही. आणि आपण सगळ्या याच्या मागे 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 जात राहिलो तर आपल्याला समाधान किंवा संतोष ही गोष्ट कधीच मिळेल. म्हणून एक छान छोटंसं सुभाषित आहे, संतोष एव पुरुषस्य परम निधानम. थोड्याच गोष्टीत जरी आपण संतोष मानलं, समाधान मानलं, आहे त्याच समाधान मानायचं. परवा बघा, एक छोटी मुलगी, आम्ही ते मनाच्या श्लोकाचं आणि बालसंस्कार वर्गाचं घ्यायला जातो. म्हणजे तिचं नावही छान आहे, अनन्या, 7-8 वर्षाचीच आहे. तर तिनं छोट्या मछलीची गोष्ट सांगितली. म्हणजे मछली परी असं तिनं, ते हल्ली काल्पनिक खूप गोष्टी असतात ना परींच्या वगैरे, तशी. आणि त्या मछली राणीला सारखं वाटत असतं की मला हे मिळायला पाहिजे, मला ते मिळायला पाहिजे. तर तिची इच्छा कधी पूर्णच होत नाही. एक घर मिळालं तर तिला वाटतं एवढंसंच घर मिळालं, मला मोठं पाहिजे होतं. मग पुन्हा ती कोण असेल, तिची जलदेवता असेल का, ती म्हणते अजून मोठं तुला घर देते, मोठं देते. तिला त्या महालातच राहायचं असतं. राजे राण्या जशा महालात राहतात, मग ती महालाची अपेक्षा करते. मग शेवटी देणारा जो आहे तो काय म्हणतो की तुला कितीही मिळालं तरी तुझं समाधान होणार नाही. म्हणून त्यांनी शेवटी काहीतरी असा प्रसंग दाखवला की जेणेकरून तिच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या मी इच्छा करण्यापेक्षा मी होते ना छोटीशी आपली या पाण्याच्या प्रवाहात जिथे राहत होते तेच माझं घर चांगलं आहे. मग तिनं हा निष्कर्ष सांगितला की आपल्या इच्छा माणसांनी वाढवू नयेत, पुरुषांनी, मुलांनी, आहे त्यात समाधान मानायचं. मला इतकं कौतुक वाटलं त्या मुलीचं. लांबवली तिनं खूप गोष्ट, मी आता अगदी 1 मिनिटात सांगितली. तिने इतकीच रंगवून सांगितली. म्हणजे लहान मुलांवर जर हा संस्कार केला ना आपण, तर आत्ताच त्यांचं मन हे जे आहे हे काय म्हणू आपण, संस्कारित व्हायला लागतं. आणि मग ती मुलं जास्त अशी ओढली जात नाहीत. किंवा मुलं म्हणा, माणसं म्हणा, योग्य वेळेलाच त्यांना हे द्यायला पाहिजे. थांबूया. योगेशम वेगळीच ह्या कोणीतरी म्हणा आज प्रार्थना, योगेशम. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती. कुणाला काही शंका विचारायची आहे का? नाही तर मग कालच्यासारखाच पुढचा श्लोक घेऊन ठेवते. आपले 11 झालेले आहेत. बहुतेक दादा कुठंतरी गेले असावेत मला वाटतं. आता हे कशामुळं घडतं? या चिंतांचा चिंतांवर नियंत्रण राहत नाही किंवा ह्या कामनांवर नियंत्रण का राहत नाही, त्याचं कारण आता या पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थम अन्यायेनार्थसंचयान्. सोडून म्हणले आता, पण आधी जसंच्या तसं म्हणूया. ईहन्ते कामभोगार्थ मन्यायेनार्थसंचयान्. आता पहिले संधी बघा. आशापाशशतैः बद्धाः. पुढं आहे कामक्रोधपरायणः. एकच मोठा समास आहे. ईहन्ते कामभोगार्थम अन्यायेन अर्थसंचयान्. याच्यावर तर किती गोष्टी सांगता येतील, बघूया. आशापाशशतैः. शतैः म्हणजे शेकडो. आशेचा पाश किंवा आशेच्या शेकडो जाळ्यात बद्धाहा जखडलेले, गुरफटलेले. आणि कामक्रोधपरायणाः. आणि काम क्रोध यांच्यामध्ये मग्न झालेले, त्याच्यामध्येच परायण असलेले. कामभोगार्थम. इहनते म्हणजे इच्छा करतात, कर्म करत राहतात. कशासाठी? कामभोगार्थम. सगळ्या विषयांचा उपभोग घेण्यामध्येच ते रमलेले असतात. कसे? अन्यायेन अर्थसंचया. अन्यायानं, अर्थ म्हणजे धन, संचय करायचं आहे. अन्यायानं धन इत्यादी सगळ्या वस्तूंचा संग्रह करायचा आहे. दुसऱ्यांना ओरबाडून मी खायचे. दुसऱ्याच्या दुःखाचा विचार न करता मला मिळायला पाहिजे ही अपेक्षा आहे. त्याला अन्यायेनं अर्थसंचयान म्हटलेलं. आपण पाहतोय आता हा निवडणुकांचा काळ आला की कोणाकोणाच्या घरांमध्ये कोट्यवधीची मालमत्ता निघते, काय काय होतं. किंवा आज मी निवडून आलो तर मला पुढची 5 वर्ष फक्त अन्यायेनं अर्थसंचयांसाठीच आहेत असे समजणारे काही असतात. आणि मग ते इतरांच्या सुखाचा कशाचा विचार करत नाहीत. तर पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ बघा. शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले आणि कामक्रोधामध्ये बुडून जाऊन विषयोपभोगांसाठी अन्यायानं द्रव्यादी धनाचा संचय करतात. त्या ते करण्याचाच ते प्रयत्न करतात. कधी त्याच्या मनात येतं का? बघा ना, अक्षरशः मी पाहिले लाथा बुक्क्यांनी मारतात हो जे कष्ट करणारे असतात त्यांना. कशाबद्दल तुला पैसा पाहिजे, कशाबद्दल तुला पैसा पाहिजे. तर असं करणारे जे आहेत त्यांना आपण सुधारण्याचा किंवा त्यांच्याबद्दल चांगली त्यांच्या मनामध्ये बुद्धी देण्याचा भगवंताला हे करूया, प्रार्थना करूया. आणि आजच्या विवरणाला विश्रांती.